बदलापुरात सोसायटीत व्हॉलीबॉल खेळणाऱ्या मुलाकडून आपल्या मुलाला बॉल लागल्याच्या रागातून एका महिलेनं 14 वर्षीय मुलाला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बदलापूर पूर्वेच्या कात्रप परिसरात मोहन हायलँड नावाची उच्चभ्रू सोसायटी आहे। या सोसायटीत राहणारा 14 वर्षीय अर्णव गाडे हा मुलगा रविवारी 19 जानेवारी रोजी सोसायटीत व्हॉलीबॉल खेळत होता। यावेळी तिथे खेळणाऱ्या एका 4 वर्षीय मुलाला त्याचा बॉल लागला। त्यामुळे त्याच्या भावाने आईला बोलावलं। त्यानंतर या मुलाच्या आईने तिथे येत काहीही न विचारता अर्णव गाडे याला थेट मारहाण सुरू केली। तिने अनेकदा त्याच्या कानशिलात लगावल्या, पोटात लाथा घातल्या, तसंच त्याचा गळा पकडून तुला मारून टाकेन, कापून टाकेन अशा धमक्या दिल्या। यावेळी अर्णवची आजी त्याला सोडवायला मध्ये पडली असता तिलाही या महिलेने धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची माहिती अर्णवच्या आजीने दिली। माझा नातू व्हॉलीबॉल खेळत होता। खेळ झाला, मित्र खेळत होते, म्हणजे असे खेळून बाहेर आले, असे एकमेकांकडे टाकत होते। ते टाकता लहान मुलाच्या हाताला लागला बॉल। त्याचा मोठा भाऊ पण व्हॉलीबॉलमध्ये आहे, तो पण खेळत होता। त्याने आईला फोन केला, आई आली। त्याने मुलाची काही चौकशी न करता त्याला सपासप मारायला लागली। तिने गळा पकडलेला त्याचा आणि त्याला बोलली, मी तुला जिवे मारील, तुला कापून टाकील, हे काय तुझ्या बापाचं आहे का? इकडे खेळायला यायचं नाही, पुन्हा जर इथे मला दिसलास तर मी तुला कापून टाकेल। दोन्ही म्हणजे हे पकडून तिने गुडघ्याने पण पोटावरती लाथा मारल्या त्यांच्या। मी सहज म्हणजे त्याला जेवायसाठी बोलवायला गेले, बघते तर ही त्याला खूप म्हणजे मारहाण करत होती। तिथल्या एक लेडीज आल्या, मग त्या पण बोलल्या की मी किती वेळ झालं, 15 मिनिट म्हणजे झालं हे बघते, हे काय मारण्याची पद्धत आहे का? अरे त्याने जरी मारला असेल तरी पण त्याच्या दसपट तुम्ही मारलं आहे त्याला, आता तरी द्या सोडून। तरी त्या ऐकण्याच्या काय याच्यात नव्हतं, म्हणजे ती काय ऐकण्याच्या तयारीतच नव्हती। आणि आम्ही निघताना पण तिने इतकी शिवीगाळ केली, घेऊन गेलो, हाताने टाळ्या वाजवायला लागली आणि पुन्हा बघा सॉरी बोलतोय का तो, म्हणजे तिनेच एवढं मारून तिलाच वर सॉरी बोलायचं। दरम्यान मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। यानंतर अर्णव यांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 352 सह अल्पवयीन न्याय कायदा 2015च्या कलम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास सुरू असून महिलेच्या अटकेची तजवीज ठेवली असल्याचं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितलं आहे। 14 वर्षाचा मुलगा जो आहे तो लहान मुलगा मोहन हायलँड्स या सोसायटीत राहिला आहे। त्या ठिकाणी तो बॉल खेळत असताना सोसायटीमध्ये एका मुलाला लागला, तर त्याच्या ज्या लहान मुलाला लागला होता त्याच्या आईने जो मुलाच्या हाताने लागला होता त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला तक्रार प्राप्त झाली आणि आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत। अद्यापर्यंत अटक झालेली नाही आहे, अटक करण्याची तजवीज आहे त्याच्यामुळे। अर्णवला मारहाण करणाऱ्या या महिलेनं यापूर्वीही अनेकदा सोसायटीतल्या लोकांशी वाद घातले असून तिच्यावर काही जणांनी पोलीस ठाण्यात एनसी केल्याची माहिती सोसायटीच्या सदस्यांनी दिली आहे। त्यामुळे 14 वर्षाच्या मुलाला इतकी अमानुष मारहाण करणाऱ्या या महिलेला पोलिसांनी अद्दल घडवण्याची मागणी आता होऊ लागली। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर।